नमस्कार मित्रांनो, आपलं दिमाग आपल्याला त्या गोष्टी दाखवतो ज्या आपण पाहू इच्छित असतो. हा खऱ्या अर्थाने भ्रम आणि वास्तविक मधला फरक दर्शवत असतो. तुम्हाला माहीत आहे का, आपलं दिमाग नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष देतं, कारण आपण काही धोक्यांपासून वाचू शकतो म्हणून सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न असतो. मित्रांनो, आपल्याला आंतरिक आत्मापासून काही आवाज ऐकू येतात जे आपल्या भावना आणि विचार दर्शवतात. ही खऱ्या अर्थाने आपल्या भावनांचं एक प्रतिबिंब असतं. सायकोलॉजी सांगते, तुमचे स्वप्न तुमच्या अवचेतन मनाचं प्रतिबिंब असतं. हे त्या विचारांना दर्शवतं आणि त्या भावनांना प्रकट करतं जे तुम्ही जागृत अवस्थेत तुम्ही पाहत असता. सायकोलॉजीनुसार लगातार नकारात्मक विचार मस्तिष्कमध्ये असे न्यूरल पॅटर्न बनवतात जे उदासी आणि तणाव वाढवतात. मित्रांनो, कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल, ओव्हर थिंकिंग फक्त तुमचा तणाव वाढवते आणि आपण निर्णय घेण्यासाठी असमर्थ ठरतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की दुसऱ्यांची तुलना करणे आपला आत्मसन्मान घटवते आणि तुमच्या मानसिक स्वास्थ्य वर खराब असर करते. त्यामुळे कायम या गोष्टीपासून वाचण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर प्रेम करणं तुमचा आत्मविश्वास आणि संतुष्ट वाढवतो. दिमाग तुमचं आपले आप स्वीकार करण्यासाठी हे मदत करतं. सायकोलॉजी सांगते, जर आपण आपल्या स्वप्न, आपली इच्छा यांचा पिच्छा पुरवतो, तेव्हा आपला दिमाग पण आपल्या सकारात्मक संकेत पाठवत असतं. तुम्हाला हे माहीत पडल्यावर आश्चर्य होईल की तुमचं दिमाग तुमच्या विचारानुसार तुमचा सगळ्यात चांगला मित्र बनू शकतं आणि सगळ्यात वाईट दुश्मन बनू शकतं. म्हणून कृपया चांगला विचार करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला माहिती आहे का, भीती फक्त तुमच्या दिमागाची रचना आहे आणि त्याच्यापासून छुटकारा मिळवण्यासाठी त्या भीतीचा सामना करावा. सायकोलॉजी सांगते, जे लोक जास्त विचार करतात ते नेहमी दुसऱ्यांच्या म्हणणं खूप बारकाईनं लक्ष देऊन ऐकत असतात, कारण नेहमी त्यांचं मानसिक तणाव पण जास्त असतो. सायकोलॉजी सांगते, एकटेपणाची जाणीव माणसाला शारीरिक दुखण्यासारखा असर करते. एकटेपणाची जाणीव ज्या लोकांना होते ते लोक लवकर आजारी पडतात. सायकोलॉजी सांगते, सारखं खोटं बोलणं हे तुमचं दिमाग त्याला खरं मानू लागतं आणि तुम्हाला हे ओळखणं कठीण जातं. म्हणून तुम्ही असं वागू नका. हसण्याने तणाव कमी होतो आणि आनंदाने त्याचं अपेक्षा वाढतात. म्हणून हसणं हे दिमागासाठी एक प्राकृतिक औषध आहे. एक पुरुष त्या स्त्रीला कधी सोडू शकत नाही आणि कधी विसरू शकत नाही जी आयुष्यामध्ये त्या मुलीसाठी त्याने दिवस रात्र स्वप्न पाहिले असतील, खूप चक्कर काढल्या असतील आणि त्याचा वेळ बर्बाद केला असेल. भलेही ती त्याला मिळाली नसेल, पण तो तिला कधीच विसरू शकत नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.